आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी, त्या एका वस्तूमुळं अजितदादांची बॉडी ओळखता आली. विमान अपघात इतका भीषण होता की मृतदेह ओळखणंही कठीण बनलं होतं. अजित पवार यांचा मृतदेह त्यांच्या हातातील घड्याळावरून ओळखण्यात आला अशी माहिती समोर आली. उपस्थितांनी ही घटना कशी घडली याबाबतची माहिती दिली. तेव्हा ते चांगलं होतं. नंतर आम्ही घराच्या बाहेरच होतो. आम्ही गुरांना खायलाही टाकलं आणि घरानंतर आलो तर आम्ही बाहेर होतो आणि ते विमान गेलेलं असं खालून आलेलं आणि खालून असं ते खालून आलं आणि ते बरोबर वरती जायचं ते असं खाली त्याला अटॅक झालं. ते बरोबर म्हणजे 8:45 तेव्हा वाजलेल्या आणि त्याचा म्हणजे आम्ही पाहिलं पण एवढा मोठा त्याचा असा स्फोट झाला ना ते आमच्या घरापर्यंत आला. असं ते फिरलं आणि खालीच क्रॅक झालं. ते धावपट्टीवर गेलंच नाही. तसं असं जाग्यावर त्याचा स्फोट झाला. आम्ही एवढं घाबरलो तरी पण म्हणजे ते आले वरून पोलीस ही. मग आम्ही गेलो 15 मिनिटं थांबले. मग आम्ही घरून तरी पण आम्ही पाणी आणलं, वाजले पाणी घेऊन आलो. त्यांच्यापाशी पाणी दिलं, विजवलं आणि ती बॉडी अशी साईडला पडलेली आणि त्यांचं मुंडकं ही पूर्ण म्हणजे साईडला होतं आणि अशी निम्मी बॉडी होती ती आम्ही पूर्णपणे पाहिलेली बॉडी. आणि नंतर ते म्हणले कापड वगैरे मग आम्ही ब्लँकेट ही सगळं बुजायला दिली आणि तसं झाल्यानंतर 15-20 मिनिटांनी मग ती गाडी आली आणि ती बॉडी अशी गुंडवून नेली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आज सकाळी बारामती इथं झालेल्या विमान अपघातात मृत्यू झाला. ते जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचार सभा घेण्यासाठी बारामतीमध्ये पोहोचणार होते. मात्र विमान लँड होताना कोसळलं आणि होत्याचं नव्हतं झालं. या दुर्घटनेत एकूण 6 जणांनी जीव गमावलाय. विमान अपघात इतका भीषण होता की मृतदेह ओळखणंही कठीण बनलं होतं. अजित पवार यांचा मृतदेह त्यांच्या हातातील घड्याळावरून ओळखण्यात आला असल्याची माहिती समोर आली आहे. उपस्थितांनी ही घटना कशी घडली याबाबतची माहिती दिली आहे. अजित पवारांसोबत त्यांचे वैयक्तिक सुरक्षा अधिकारी, एक अटेंडंट तसेच 2 पायलट होते. अजित पवारांचं पार्थिव बारामती वैद्यकीय महाविद्यालयात ठेवण्यात आलं. घटनास्थळी उपस्थित असलेल्या महिलेनं या दुर्घटनेबाबत बोलताना सांगितलं की पहिल्यांदा आमच्या वरून हे विमान गेलं तेव्हा ते चांगलं होतं. त्यानंतर आम्ही गुरांना खायला टाकलं आणि बाहेर आलो. नंतर गेलेलं विमान खालून आलं. ते धावपट्टीवर गेलंच नाही, ते खाली आलं. त्यानंतर त्याचा जागेवर स्फोट झाला. 8:45 दरम्यान हे घडलं. विमानाचा मोठा स्फोट झाला. आम्ही तिथं पाणी घेऊन गेलो होतो. तिथं मृतदेह साईडला पडलेले होते. त्यांचं डोकं आणि बॉडी साईडला पडलेली होती. हे पाहून आम्ही खूप घाबरलो होतो.